मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा मराठा विवाह झालं तर त्यांना हे आरक्षण मिळणार आहे का? नाही. हे बघा, हा केवळ कुणबी नोंदी आढळणाऱ्या मेंबर्ससाठी काढलेली अधिसूचना आहे. सकल मराठा समाजाला याचा फायदा होणार नाही. इथली भाजप, शिंदे सरकार आणि हे पवार, अजित पवार गट यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसायचं काम केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांची आज देखील सकाळी मी एक बाईट बघितली. ते म्हणतात की सरकारला कायदा पारित करावा लागला, सरकारला कायदा पारित करावा लागला. पण मला हे नाही कळते की हा कायदा नाहीये, समितीच घटनाबाह्य आहे. काही प्रश्न यातून निर्माण होत आहेत की ज्या पद्धतीचा जो अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा मराठा विवाह झालं तर त्यांना हे आरक्षण मिळणार आहे का, हा एक प्रश्न त्यातनं निर्माण होतोय. तर तसं यातनं मिळणार आहे का? नाही. हे बघा, हा केवळ कुणबी नोंदी आढळणाऱ्या मेंबर्ससाठी काढलेली अधिसूचना आहे. सकल मराठा समाजाला याचा फायदा होणार नाही. प्रथम दर्शनी ते दाखवत असले की महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाला याचा लाभ होणार आहे, तर ते होणार नाही. कृपया त्यांनी हा कायदा नीट वाचावा. कायद्यामध्ये अर्जदाराच्या वडिलांकडचे रक्तसंबंध सांगितलेले आहेत आणि वडिलांकडचे रक्तसंबंध जर मराठा म्हणून आढळत असतील, भले आईकडचे कुणबी आढळत असतील, तरी पण आई ही म्हणजे अर्जदाराची आई ही रक्तसंबंधात येते. पण कायद्यात सांगतात की वडिलांकडचे रक्तसंबंध घ्यायचे. त्यामुळे आईकडचे तुम्ही घेऊच शकत नाही. आईकडच्या नोंदी तुम्ही वापरूच शकत नाही. सगळ्यांना मिळणार आहे, सोयऱ्यांना मिळण्याची तरतूद इथे नाही होत आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. सोयऱ्यांना, गणगोताला कोणालाही इथून या कायद्याच्या आधारे, आधीच्या कायद्याच्या आधारेही, म्हणजे आधी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीमुळे देखील नवीन मसुदा तो त्यांनी निर्माण केलेला आहे, त्या मसुदेच्या तरतुदीमुळे देखील पुढे हा लाभ सकल मराठा समाजाला मिळणार नाही. इथली भाजप आणि शिंदे सरकार आणि हे पवार, अजित पवार गट यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसायचं काम केलेलं आहे. अगदी अत्यंत प्रामाणिकपणे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळण्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरलेलं आहे. त्यांना काय बाबी सांगून त्यांनी हा GR म्हणजे ही अधिसूचना काढली, त्यांना ते सारखं मनोज जरांगे पाटलांची आज देखील सकाळी मी एक बाईट बघितली. ते म्हणतात की सरकारला कायदा पारित करावा लागला, सरकारला कायदा पारित करावा लागला. पण मला हे नाही कळते की हा कायदा नाहीये, ही अधिसूचना आहे. कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्याच्यावर हजारोने ऑब्जेक्शन्स येणार आहेत, त्या ऑब्जेक्शन्स मधली प्रत्येकाची सुनावणी कधी करणार तुम्ही? म्हणजे केवळ हा लोकांना ऑब्जेक्शनसाठी हे अधिसूचना ओपन करायची, त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन्स टाकायचे, आलेल्या ऑब्जेक्शन्सना न्याय देण्यासाठी, त्यांच्या सुनावण्या घेण्यासाठी वेळ घ्यायचा, तोपर्यंत इलेक्शन्स काढायचे. कारण का न्यायमूर्ती शिंदे समितीला त्यांनी अजून वर्षभराची मुदत मागितली आहे आणि सरकारने पण सांगितलं आहे की आम्ही अजून 2 महिने देऊ. मुळात न्यायमूर्ती शिंदे समिती कुणबी आणि मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठीची ही समितीच घटनाबाह्य आहे. कशी काय एखादी समिती अशी कुठल्या तरी नोंदी शोधण्याचं काम करू शकते?